हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी तर खूप छान आहे, तुम्ही छान असाल आणि वेलकम इन माय न्यू ब्लॉग. खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग काढलेला आहे. तर सर्वात हे सांगते की मी हा ब्लॉग का काढला आहे, कारण माझी एक फ्रेंड आहे जी मी कुठेतरी असं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग केलं होतं. तर मग आम्ही आईस्क्रीम खात बाहेर गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही घरी आल्यानंतर ना माझ्या मम्मीने वांग्याचं भरीत केलं होतं, जे तिला खूप आवडलं, प्रचंड आवडलं. आणि माझंही फेवरेट वांग्याचं भरीत आहे, म्हणजे मम्मीच्या हातचं बनलेलं. तर मी आधी सांगून ठेवलं होतं की मम्मी तू वांग्याचं भरीत बनव, तर ती येणार आहे त्यामुळे. तर मग तिने जेव्हा ते खाल्लं तर तिला खूप आवडलं. हे पण माहिती आहे की मी व्हिडिओज काढते, ब्लॉग्स काढते. तर मग तिने मला हे सजेस्ट केलं की ती जी रेसिपी आहे वांग्याची ती तू यूट्यूबवर अपलोड का नाही करत. तर मग आज त्यासाठीच मी हे ब्लॉग काढत आहे. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की ती जी वांग्याची रेसिपी आहे माझ्या मम्मीच्या हाताने बनवताना, आणि ती कशी बनवायची ते पण सांगणार आहे. तर या ब्लॉगला लाईक करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, तर चला बघूया कसं बनवायचं आहे वांग्याचं भरीत. चला सगळ्यात पहिलं आपण बघूया की ते बनवण्यासाठी काय काय लागणार आहे. माझ्या मम्मीने मला वॉर्न करून ठेवलं आहे की फक्त तिचे हात दिसले पाहिजे, ती म्हणजे ती स्वतःनंही दिसली पाहिजे, एवढंच. तर चला बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे हे वांग्याचं भरीत बनवण्यासाठी, ते पण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीमध्ये. चला बघूया. तर सर्वात पहिले तर हे खूप वांगी, मम्मीने इथे 1/2 किलो वांगी घेतलेली आहेत आणि इथे छोटा म्हणजे लसूण थोडासा निसून ठेवला आहे आणि 2 टमॅटो घेतलेले आहेत मम्मीने. तर एवढं आपल्याला लागणार आहे. तर फ्रेंड्स, आपल्याला ना तवा कमीवर तापण्यासाठी ठेवायचं, जसं की मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी लो फ्लेमवर ठेवला आहे तवा, म्हणजे तवा तापतोय तोवर आपण चला वांगी कशी चिरायची ते बघून घेऊया. तर सगळ्यांना तर चला आपण बघूया माझी मम्मी कशा प्रकारे वांगी चिरतीये. चला बघूया. हे बघा, अशी मम्मीने वांगी चिरलेली आहेत, अजून चिरतेच आहे. हे बघा, अशा प्रकारे मम्मी वांगी चिरत आहे. तर मम्मीने हे जे असतं काय त्याला म्हणतात, मम्मी बोलतीये डेट का काहीतरी, हां ते काढून टाकलंय मम्मीने. तर ही वांगी अशी ठेवलेली आहेत. आता बघूया टमॅटो कसे कापायचे. मग टमॅटो वगैरे कापलेत, मधूनच कापलेत, जास्त नाही कापले, फक्त मधून चिरलेत. बघा आता मम्मी कशी करते. तर सर्वात पहिले मम्मीने त्यानंतर वांगे तळतीये का, हां वांगे ते तडके देते, म्हणजे जे पण तळते मम्मी. अशा प्रकारे सगळे वांगे आपल्याला ठेवून द्यायचे, भाजून घ्यायचे. अर्धा जो होता तो काढून टाकलाय. थोड्या वेळाला असं झाकून ठेवायचंय. चला बघूया. हे बघा ओवी इथे काय करतीये. हे बघा इकडे गेलीये. ही ना इतकी मस्तीखोर आहे ना फ्रेंड्स, तुम्हाला माहिती नाहीये, खूप जास्त मस्ती करते. व्हिडिओमध्ये बघा किती मासूम बनण्याचं नाटक करते, खूप जास्त मासूम दिसते पण नाहीये, दिखता है वैसा नहीं होता, अशी कहावत आहे. ए बाई नको मारते यार. हे बघ, आपल्याला ना वांगी 10 ते 15 मिनटं भाजायला ठेवायची आहे. 5 ते 10 मिनटं माझ्या मम्मीने सांगितलं मला, त्याच्यावरून सांगते मी तुम्हाला. फ्रेंड्स, मम्मी खोलत आहे इथे आपले जे वांगे वगैरे आहे ते. याला उलटा पालटा करायचं आहे, जसं मम्मी करते अशा प्रकारे. तर याला फ्रेंड्स आपण उलटं करून ना परत आपल्याला याच्यावर झाकायचं आहे आणि परत आपल्याला 5 ते 10 मिनटं थांबायचं आहे, म्हणजे ते पूर्ण शेकेल वरून आणि खालून पण. आपले वांगे वगैरे भाजून होतात त्यावर मम्मीने सांगितलं की ती लसणाची पेस्ट करते. चला बघूया कशी करते. मम्मीने एका ग्लासामध्ये लसूण वगैरे टाकले, त्यात ना हलकंसं मीठ टाकले आणि कुटून घेते मस्त, बारीक बारीक एकदम कुटून घ्यायचंय. आता ना मम्मी हे काढत आहे, हे काढून घ्यायचंय ना प्लेटमध्ये. हे बघा आपलं एकदम मस्त भाजलेलं आहे, त्यातच काढून घेतलंय मम्मीने. मांजर तिथे ओरडतीये आणि याला ना मम्मी म्हणते की ग्लासाने बारीक करायचं. खाली आणलंय आणि ग्लासाने बघा बारीक करून घ्यायचं. याला असं करायचंय. बापरे, हे थोडं विचित्रच वाटतंय.
खायला तर म्हणजे जेव्हा तुम्ही हे खाल ना इतकं टेस्टी लागेल ना, तुम्ही हे म्हणजे 3-4 चपात्याशिवाय तुम्ही हे खाणारच नाही, किंवा भाकरीही चालतात त्यासाठी. मी तर जेव्हा खाल्लं होतं तेव्हा मम्मीने भाकरी केला होता. मी एक भाकर खाल्ली, म्हणजे एक भाकर माझ्यासाठी खूप आहे, कारण मी कधी पण कोरभरच भाकर खाते जेव्हा मी बनवते. पण मी एक भाकर खाल्ली, एक भाकर माझ्यासाठी खूप आहे आणि माझ्या घरच्यांसाठी पण खूप आहे की मी एवढी भाकर खाल्ली आहे. तर इथे मम्मीने ना तव्यावर तेल टाकलं आहे. तर तेल टाकल्यानंतर ना आपण जे हे केलं होतं ना ते त्यात टाकायचं, पण त्याआधी थोडी त्यात हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला थोडं यामध्ये कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, तेच आहे ना, हां, तो टाकून घ्यायचा आहे. हे बघा, तर आमच्या इकडे ना आमची काळी चटणी जी आम्ही घरी बनवतो ती संपली आहे, त्यामुळं इथे त्या जागी आम्ही हे का त्याला म्हणतात कांदा लसूण मसाला टाकला आहे. तुम्ही लाल तिखट घातलं तरीही चालू शकतं किंवा काळा मसाला घातला तरीही चालतो. बापरे, तडतड उडतं मला मम्मी. हां, झालं. त्यानंतर आपल्याला ही लसूण ते पेस्ट टाकायची. बापरे, एवढं तडतड होते, मी झूम करून मागे सरकले. बघा, ते आपण कांदा काय केलं होतं, लसूण आणि मिठाची पेस्ट टाकली आहे पहिले तर मम्मीने. तडतड वाजू द्यायचं याला. बापरे. आणि बघा, हे मम्मीने थोडं हलवून घेतलं आहे मस्त एकदम. आता माझ्या तोंडामध्ये पाणी सुटायला लागलं आहे. बघा, आता हे जे मिश्रण होतं ते पण मम्मीने टाकलं आहे. तर मीठही टाकू शकता. टाकलं होतं ना अगोदर. हां, मग लसूण तेच तर लसणामध्ये आपण टाकलं होतं, त्यामुळे आपण इथे वापस नाही टाकणार आहोत. तरी पण जर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आपलं वांग्याचं भरीत इथे तयार होतं आहे. मस्त दिसते यार, म्हणजे इतकं भारी वास येतो नाही, तुम्ही काय सांगू. आता तर मला वाटतं आता मी 2-4 चपात्या, म्हणजे 2-4 नाही 2 चपात्या तर याच्यामध्ये खाऊनच टाकले. तर मम्मीने ना थोडंसं अजून मीठ टाकलं आहे. थोडंसं मी टेस्ट केलं तेव्हा थोडं कमी होतं, तर मम्मीने अजून थोडंसं मीठ टाकलं आहे. अरे इकडे पण आहे, पण मिक्स कर. मस्तपैकी आपली भाजी, सॉरी भरीत आपलं तयार झालं आहे. कोणाकोणाला भांग्याचं भरीत आवडतं त्यांनी कमेंट करा. मला तर प्रचंड आवडायला लागलं आहे. तर आपलं वांग्याचं भरीत इथे झालेलं आहे. एकदा परत मम्मी मिक्स करते आहे कमी गॅसवर, लो फ्लेमवर. झालं, थोडंसं झाकून ठेवायचं आहे ना. त्यानंतर आपलं टेस्टीचं वांग्याचं भरीत तयार होईल. तर पहिले तर मी सर्व करून आणते, नंतर तुम्हाला दाखवते. चला बघूया. मी इथे माझी प्लेट घेतलेली आहे, हे बघू शकता. इथे मी वांग्याचं भरीत घेतले, इथे थोडीशी कैरी घेतली कारण मला कैरी खूप आवडते, मी कैरी लवर आहे. आणि इथे एक चपाती घेतलेली आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी एन्जॉय करते, तुम्हीही बनवून एन्जॉय करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंतसाठी बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.